यांचं भांडण गेलं ब्रह्मलोकात ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेव हुशार म्हणजे काय झालं म्हणजे ब्रह्मदेवा आमच्या दोघात सुंदर कोण? आता ब्रह्मदेव हुशार म्हणजे ते वडाचं झाड आहे का, त्याला हात लावून या, तुम्ही दोघ जण जा आणि तोपर्यंत मी तुमचा निकाल तयार करून ठेवतो. आणि दोघं गेले. शनी महाराज आणि लक्ष्मी त्या वटवृक्षाला हात लावण्याकरता लावली, वापस आले. आणि वापस आल्यानंतर ब्रह्मदेवाने निकाल लावून दिला, शनी महाराज तुम्ही जाताना चांगले दिसलात, आणि लक्ष्मीबाई तुम्ही भांडण मिटलं ना. म्हणून शनी महाराज यायचं म्हणलं की कुस्तरीच वाटतं. या मारुतीला पाणी घाल, त्या मारुतीला पाणी घाल, इकडं उडी द्वा, तिकडं उडी द्वा, तिकडं दिवा लाव, तिकडं नुसता घरक्याच मारतोय, मारुती चक्रा. आणि लक्ष्मी यायची म्हणली की बरी वाटते, जायचं म्हणलं की पैसा कसा मोडू, जीवाला येतो रडू, स्वतः खात नाही, दुसऱ्याला खाऊ घालीत नाही. म्हणते बाबा एक सुपारी 7 पिढ्या घातली होती, किती नाही कमालच आहे, ती कशी गेली असेल कोणाला. 7 पिढ्या एकच सुपारी वापरली. त्याचं अनुमान पुन्हा लागलं मला माहित नव्हतं. मला एक जणांनी सांगितलं, म्हणजे ती दारावर सुपारी बांधून ठेवली होती, लटकून ठेवली होती. जेवण झाले की त्याला इतकं कुठं हलकट असतो. एक जण मित्राला म्हणला, दोस्ता म्हणे काय आपल्याला कंगवा आणायचा. म्हणजे कंगवा काय झालं म्हणजे त्याचा दातच पडला. म्हणजे एक दात पडल्याने कुठे काय झालं का, नाही म्हणला एकच दात शिल्लक होता. म्हणजे आता एकच दात रोज तर कंग्याचा वापर करणारी किती हुशार असेल. विठ्ठल रुक्मिणीचे भांडण त्रैलोक्याचे जीवन. म्हणून मला काय म्हणायचंय, विठ्ठल आणि ब्रह्मा यांचं भांडण आपण मिटवू शकत नाही. तसं हे भांडण कुणाचं आहे? एक तर कोण आहे, ब्रह्मलोकम जिगीष आहे. एक तर ब्रह्मदेव आहे, ब्रह्मलोकाचे अधिकारी आहेत, आणि एक वैकुंठाधिपती आहे. म्हणून दोघांचं भांडण कुणी मग एक जणाच्या घरी महाराज घरी गेले आणि दोघांचं भांडण लागलं. महाराजाला दूध प्यायला घरी नेलं, बाईच्या मनात नव्हतं काय कुणास ठाऊक, बाईनं मधूनच भांडायला सुरुवात केली. काय झालं, चल लाव म्हणजे कुणालाही घेऊन, मला महाराज आहे म्हणजे तुमची, आम्हाला काय करायचं, गळ्याला गळी लावा तुम्ही. म्हणजे हळू बोल की. अशी भांडली महाराज म्हणजे जाऊ दे ना, त्या दुधातच काय बसले, जाऊ दे चला. आणि मग हेच म्हणतो महाराज, ती एवढी जरी भांडली ना तर तिच्या मनात मळ नाही. रे वा, तिच्या मनात मळ नाही, माझ्या पोटातला गाळ काढला, मी तुला धरून धरून बेजारी म्हणून हालतो, काय करू शकतो. एकमेकावर अस्त्र सोडले. माहेश्वर अस्त्र भगवान विष्णूंनी चालवलं आणि ब्रह्मदेवाने पाशुपातास्त्र केलं. युद्ध अत्यंत व्याकुळ झालं. आणि मग सगळेचे सगळे कोण, इंद्र चंद्र वरुण कुबेर, या दोघांचं भांडण काही संपत नाही. मग यांचं भांडण मिटून आपल्याही शक्तीच्या बाहेर आहे. सगळे हातबल झाले आणि सगळे गेले भगवान शंकराकडे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.